हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 18वा, ओवी क्रमांक 72. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळ ही घडले तीर्थाटन. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळ ही घडले तीर्थाटन. मागील ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याचे त्या श्रीहरीवर भावभक्तीपूर्ण प्रेम बसते, ज्याला त्या श्रीहरीशिवाय चैन पडत नाही, जो त्या श्रीहरीच्या भक्तिरसात आकंठ बुडून रममाण झाला, त्याला वैकुंठ प्राप्त होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तया नरा लाधले वैकुंठ जोडले. अशा भक्ताची साधना वैकुंठाला जोडली जाते. प्रत्यक्ष श्रीहरी अशा साधकाला भेटायला तो जेथे असेल तेथे येतो. कारण परमात्मा जसा भक्तीचा भुकेलेला असतो, तसा तो भक्ताचाही भुकेलेला असतो. त्यामुळे असा साधक सदा मुक्त असतो. साधक सदा सर्वदा परमात्म्याच्या भावभक्तीत रमून जातो, तेव्हा त्याच्या हातून नेहमी सत्कृत्यच होते. त्याच्या हातून पाप होणे हे केवळ असंभव असते. भौतिक प्रपंचाची विवंचना त्याने श्रीहरीवर सोपवून दिलेली असते. तो स्वतः श्रीहरीची भक्ती करायला मोकळा असतो. त्यामुळे तो स्वधर्माने आपले प्राप्त स्वकर्म करत असतो. त्यापासून लभ्यांश किती आणि कसा होतो याची त्याला फिकीर नसते. त्याला काळजी एकच असते, ती म्हणजे माझा एक क्षण हरिभक्तीविना वाया तर जात नाही ना. बाकी त्याला कसलीही काळजी नसते. ज्याने पोट दिले आहे तो ते भरण्याची व्यवस्था करील. आपण आपले काम करावे आणि परमात्म्याचे नाम घेत त्याच्या चरणी सेवा रुजू करावी. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की सकळही घडले तीर्थाटन. तो प्रभुसेवा जेथे करत असेल तेथे त्याला बसल्या जागी सर्व तीर्थाटने घडतात. त्याला सर्व तीर्थक्षेत्रातील देवदेवतांचे दर्शन तेथेच होते. त्या एका जागी त्याची प्रभुसेवा पूर्णपणे रुजू होते. इतकी की सर्व तीर्थाटने केल्याचे पुण्य त्याला बसल्या जागी प्राप्त होते. अशा साधकाला जागा सोडून कोठेही जायची गरज नाही. तो जेथे असेल तेथे वैकुंठ निर्माण होतो. तो जेथे असेल तेथे सर्व तीर्थक्षेत्रांची पुण्याई जमा होते. त्याच्या भक्तीची पुण्याई मोठी असते. त्याचे भक्तांमध्ये सर्व तीर्थक्षेत्री नाव होते. बाकी तीर्थक्षेत्रांहून भक्त साधू संत त्याच्या दर्शनासाठी येतात. एक दिवस असा उगवतो की कोणी भक्त अशा साधकाला आपल्याबरोबर तीर्थयात्रेला घेऊन जातो. त्याला सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवितो. हरि ओम.